आणि या कोचिंगच्या मालकावर आणि पार्टनरवर ज्याचा राजकीय वरदहस्त आहे, जे लोक बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, ते ह्यांनी मिळून केल्यानं कारस्थान आहे. नाही, बिनबुडाचे आरोप करणं हे सर्वांना सोपं आहे. आरोप करताना कुठंतरी त्याला पुरावा लागेल. आज दोनच मुद्दे आहेत. जे घर संदीप क्षीरसागर आज राहतात, त्या घराचा मालक कोण आहे? नाही, बहिणीची प्रतिक्रिया नाही मला दिसली, पण भावाची नक्कीच बघितली. पण त्याचे 150 दिवस का गपसला होता? तेही कुणी की ज्या कोचिंगला ती आमची भगिनी मायमावली जात होती, त्याच कोचिंगच्या मालकांनी आणि पार्टनरनी आणि या कोचिंगच्या मालकावर आणि पार्टनरवर ज्याचा राजकीय वरदहस्त आहे, जे लोक बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, ते ह्यांनी मिळून केल्यानं कारस्थान आहे. ज्या वेळेस हे पहिलं प्रकरण पुढे आलं, त्यावेळेस अनेक पीडित कुटुंबातून आमचं नाव कुठेही पुढे येऊ देऊ नका, पण आम्ही सुद्धा यातले पीडित आहोत, अशा पद्धतीनं अक्षरशः हुंदके देऊन ही आम्हाला गोष्टी सांगत. आज दोनच मुद्दे आहेत. जे घर संदीप क्षीरसागर आज राहतात, त्या घराचा मालक कोण आहे हे आपण शोधून काढावं. शेवटी आपण पण स्वतः जर्नलिस्ट आहात. शोधपत्रिका थोडीशी व्हायला पाहिजे. आपण बीडला मधल्या काळात बऱ्याच येऊन गेलात, बरेच दिवस थांबलात. माझी विनंती आहे की आपण ते सुद्धा काढा. आपणही आव्हान केलं पाहिजे या माध्यमातून की जर असे प्रकार पुन्हा या महाराष्ट्रात घडू नये, तर कमीत कमी अशा पद्धतीने आपली पत्रकारिता गेली पाहिजे की त्या अन्याय झालेल्या मुलीला सुद्धा वाटलं पाहिजे की मी पुढे येऊन हे सगळं सांगावं. आज यांना इतकी भीती आहे की आम्ही जर सांगितलं तर पूर्ण आमचं घर उद्ध्वस्त. मी आज जबाबदारीपूर्वक सांगतो, ती जी मुलगी आहे जिच्यावर लैंगिक अत्याचार झाले, तिच्या आई वडिलांनी ठरवलं की आता आपलं सगळं संपलं, आपण आत्महत्या करावी. आणि हे मुलीने ज्यावेळेस ऐकलं, त्यावेळेस ती मुलगी पोलीस स्टेशनला येऊन हे सगळं सांगितलं. आता 3 दिवसापूर्वी त्या मुलीने हे सांगितलं नसतं काय झालंय, तर हे तिघेही आपल्याला आता या जगात दिसले नसते. पोलीस सुद्धा एक बाजू म्हणते की आम्ही अतिशय व्यवस्थितपणानं तपास करू. पोलिसांनी सुद्धा पास्को सारख्या केसमध्ये 2 दिवसाची पीसीआर मागावी आणि कोर्टाने 2 दिवसाची पीसीआर द्यावी. माननीय कोर्टाला काही अधिकार आहे, पण पास्को सारख्या केसमध्ये 2 दिवसाची पीसीआर. जी मुलगी रडून रडून सांगते की माझ्यावर एवढे अत्याचार झाले, थांबत नाही सांगताना एवढे अत्याचार तिच्यावरती झाले. आणि आपण माध्यम म्हणून माझी विनंती आहे, आपल्या माध्यमातून मी आज आपल्यालाही विनंती करतोय की ज्या बीडच्या मुलींवर लैंगिक अत्याचार कोचिंग क्लासेस मध्ये झाले, त्यांना न्याय मिळेपर्यंत तो लढा आपला सुद्धा आहे असं समजून आता लढावं लागेल. माननीय मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली. कालचा एकूण वृत्तांत त्यांना मी सांगितला. लिखित स्वरूपात माझं निवेदन दिले की यावर SIT नेमावी आणि एक महिला IPS ऑफिसर च्या अध्यक्षतेखाली ही SIT नेमून या प्रकरणात आणखीही बरेच धागेदोरे आहेत. किती वाजता कोण कुठं होतं, फोन कसे गेले, CDR चेक करण्या इतपत आता ही तपास यंत्रणा राहिलेली नाही आहे. CDR प्लस IPDR चेक करावं लागतील, तर खरा गुन्हेगार आणि ह्याच्या गुन्हेगाराचे वरदहस्त कोण हे लक्षात येईल. त्याबाबत मी निवेदन दिलंय आणि त्यांनी सकारात्मक सांगितलंय की आपण नक्कीच SIT नेमू. आता
माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सुद्धा, अजितदादांना मी निवेदन दिलं. त्यांनीही एसपी महोदयांशी फोनवर बोलले. त्यांनी एसपीला सांगितलं की याच्यात कुठेही कसलाही लूप हॉल ठेवायचा नाही. आणि त्यांनाही निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री दोघेही एकत्र बसून त्यात आता निर्णय करतील. लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली आहे, या घटनेचा कसं निषेध करताय, काय प्रतिक्रिया? बघा, ही घटना जी आहे ती मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. हा कुणी जरी व्यक्ती असला तरी त्या व्यक्तीला नियमाप्रमाणे जी त्याच्यावर कारवाई आहे ती कारवाई झाली पाहिजे असं मी SP साहेबांना पण बोललेलो आहे. आणि मी जी घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी मीडियासमोर येऊन बोललो. आणि काही जण लोक म्हणतात की याच्यावर एकही राजकीय पुढारी बोलला नाही. आता त्यांचं दुर्भाग्य आमचं की त्यांना ते बघायलाच वेळ नाही, कारण मी दुसऱ्याच दिवशी बोललो आहे. त्याच्यामुळे मी बोलताना असं काही कुठल्या एका ह्याच्यावर जात नाही. त्यांच्या मनात जी काही गोष्टी असतात त्याच्या मनाप्रमाणे आम्ही वागत नाहीत. आम्हाला जी खासदार म्हणून जी काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम करायचं मी काम करतो. जिथं अन्याय आहे तिथं बजरंग सोनवणे आहे. मुंडे बहीण भावांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकली असेल. काल स्वतः धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली होती. यामधून SIT चौकशीची मागणी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांना ते भेटणार आहेत आणि आमदार संदीप क्षीरसागर जे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत त्यांच्यावरती देखील त्यांनी गंभीर आरोप केले. नाही, बिनबुडाचे आरोप करणं हे सर्वांना सोपं आहे. आरोप करताना कुठंतरी त्याला पुरावा लागेल आणि जर कोणी त्याच्यात समजा दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही कुठं ना काय म्हणतो. SIT लावू द्या, नाही त्यांनी काय तपासायची ती तपासणी करावी, केलीच पाहिजे. त्याच्यावर नाही. त्या ज्या मुलीवर अत्याचार झाला आहे, अन्याय झाला आहे, त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत बजरंग सोनवणे खासदार म्हणून आहे. त्याच्यामुळं बाकी दुसऱ्या काही उचापात्या न करता बजरंग सोनवणेचं एकच मत आहे की त्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी जी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. 150 दिवस आम्ही गप्प होतो असं देखील धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तुम्ही दोघा बहीण भावाची प्रतिक्रिया देखील ऐकली असेल, कारण की या प्रकरणानंतर दोघे नाही, बहिणीची प्रतिक्रिया नाही मला दिसली, पण भावाची नक्कीच बघितली. पण त्याचे 150 दिवस का गबसला होता? तुम्हाला सांगितलं की शारीरिक आम्हाला व्यथा आहेत. मग आता नेमकं कायच्यामुळे गबसली होती माहीत नाही, म्हणजे ते त्यांनाच माहिती. आणि त्यांनी काहीतरी सांगितलं की ह्या कुणाला न्याय मिळविण्यासाठी का कुणाचा राजीनामा घेण्यासाठी. मग आम्ही राजीनामा घ्या एवढे जर मोठे असलो तर चांगले. आणखी मुख्यमंत्र्याचा मागतो आम्ही, ते राजीनामा देणार का? तुम्ही चुका कराल, तुम्ही काहीतरी लोकांवर अन्याय कराल आणि तिथं म्हणणार की आमचा राजीनामा, मग ठीक आहे, बरं झालं आमच्यामुळे तुमचा राजीनामा झाला असेल तर तुमचं धन्यवाद. गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर ते त्यांच्या कळालं मला तुमचं. बघू, माझं म्हणणं असं आहे की बिनपुडाचे आरोप कुणालाही करता येते. आम्ही म्हणत होतो ना धनंजय मुंडे साहेब याच्यात आहेत, आणखी धनंजय मुंडे साहेबाचं नाव चौकशी आलं नाही कुठं. तसं धनंजय मुंडे साहेबाला तर आरोप करता येत असलं करतील, ती आरोप सिद्ध व्हावं लागतील ना की आमच्या आमदारांचे असं केलेलं आहे. ठीक आहे, जे आम्ही काय म्हणतो की विनाकारण आरोप करणं सोपं आहे, सिद्ध करून दाखवावं लागतील त्यांनी. मग SIT लाव, त्यांचं शासन आहे ना, सरकार त्यांचं, कलेक्टर त्यांचे, SP त्यांचे, मंत्री माझी तेच, सगळं गल्ली टू दिल्ली, भाजपी माझंच, राष्ट्रवादी माझंच, आणि पुन्हा दुसरं कोणचं आहे, शिवसेना काय म्हणतात का नाही माहीत नाही, सगळं माझंच म्हणतात नाही. त्याच्यामुळे त्यांच्या याला काय अडचण आहे, आपलं काय प्रॉब्लेम नाही. तरी सिद्ध करावं, आमचं काय म्हणणं नाही त्याचे. आम्ही त्यांच्या मताशी सहमत आहे, त्यांनी जर सिद्ध करून दाखवलं तर. पीडित कुटुंबाची तुम्ही भेट घेणार आहात का? काही SP सोबत काही चर्चा? SP सोबत मी आत्ताही चर्चा केली. त्याच्यामुळे या सर्व कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे की न्याय मिळाला पाहिजे. पीडित कुटुंब ही कुटुंब आहे. शिवाय आई वडिलांना त्या काय वाटत असेल ह्याची सुद्धा आपण सर्वांनी दखल घेतली, लोकप्रतिनिधी म्हणून त्याची दखल घेतलेली आहे. आणि मी पहिला बीड जिल्ह्यातला एक खासदार आमदारापैकी माणूस आहे की पहिली प्रतिक्रिया बजरंग सोनवणे दिली. ह्यांनी सुद्धा नंतर 4 दिवसानंतर दिली, पण मी पहिली दुसऱ्या दिवशी का सेम डेलाच दिली. सकाळी दुसऱ्या दिवशी नाही, रात्री प्रकार घडला, दुसऱ्या दिवशी सकाळी मी ज्यावेळेस बीडमध्ये आलो, बीडमध्ये येऊन संतोषी माता टाकीवर मी स्वतः जी मला बाईट दिली त्या बाईटमध्ये मी दिली, त्याची लिंक मी सगळ्याला शेअर पण केली परत पुन्हा. ते मला ते विषय नाही, त्याच्यामुळं कोण काय बोलतं याचा मला विचार नाही. मला प्रसिद्धी नाही पाहिजे, मला त्या कुटुंबाला न्याय पाहिजे, त्या न्यायासाठी मी आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.